नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का आपल्या वाणीचे हे 4 स्तर पडतात. पहिली वैखरी, दुसरी मध्यमा, तिसरी पच्छंती आणि चौथी परा. आता वैखरी म्हणजे काय, तर वैखरी म्हणजे मोठ्याने उच्चारण. जसं आपण एकमेकांशी कुठल्या एका विषयावर वाद घालतो किंवा एखाद्याशी भांडतो किंवा एखाद्याला मदतीसाठी आवाज देतो, तर ती जी वाणी आहे त्याला म्हणतात वैखरी वाणी. दुसरी मध्यमा. मध्यमा म्हणजे कसं आपलं नॉर्मल बोलणं, जे आपण एकमेकांशी बोलत असतो त्याला म्हणतात मध्यमा. तिसरी पच्छंती. पच्छंती म्हणजे काय की कुजबुजणे, म्हणजे दोन स्त्रिया एखाद्या सिक्रेट विषयाबद्दल कुजबुजत असतात त्याला म्हणतात पच्छंती. आणि चौथी आहे परा. परा म्हणजे काय की स्वतःशी बोलणं, म्हणजे अंतर्मनात मनातल्या मनात बोलणं, ह्याला म्हणतात परा. ह्याला अनाहत वाणी पण म्हणतात. तर असे हे 4 वाणीचे प्रकार आहेत. तर आपण ह्या 4 वाणीच्या प्रकारामध्ये आपण ओंकाराचं उच्चारण आज कसं करायचं ते बघणार आहोत. तर पहिला ओंकार हा वैखरी म्हणजे मोठ्याने उच्चारण करायचं आहे. तर पहिला ओंकार, दीर्घ श्वास, मध्यमा वाणी, पच्छंती, परा म्हणजे मनातल्या मनात, तर असे आज आपण हे 4 वाणीचे प्रकार बघितले. असेच योगा रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया कोणत्या तरी नवीन व्हिडिओ सकट. थँक्यू.